सो हे गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आय थिंक म्हणजेच एका व्लॉगमध्ये. आज आपण काय माझ्यासोबत आज दिवसभर काय काय घडतं आहे, काय काय होतं आहे, काय आपण कुठे फिरतो आहे, कुठे जातो आहे, ते सर्व आज तुम्हाला बघायला भेटणार आहे. आज आपण जाणार आहे रनिंगला, एकदम मस्त. सो तो पण बघा तुम्ही कसं काय होतं ते. तर आपण नाश्ता असा पद्धतशीर केलेला ना की आता जेवायची इच्छा नाही, जेवण तर स्किप करतो, कारण की जास्त खाणं बरोबर नाही. कारण की मी 3 वडे आणि 2 पाव खाल्लेले, म्हणजे 3 वडे 2 पाव खाल्लेले सकाळी, तर 10च्या दरम्यान. तरी पण आता भूक नाही, आता जेवण तरी स्किप करतो सध्या तरी, कारण की जास्त हेवी होईल. त्यासाठी आज जेवण नाही करणार आहे आणि आज रनिंगला पण जायचं आहे, त्यामुळे आता लाईटच खाल्लेलं बरं, नाही तर उलट्या होतात रनिंगला गेल्यावर. आधी माझ्यासोबत असं खूप व्हायचं की मी आधी रनिंगला जायचो, तेव्हा मग आधी मी त्याच्या 1-1.5 तास आधी खायचो ना काहीतरी, तर मग असे 4-5 राऊंड मारून झाल्यावर ना अशी पोटात गडबड व्हायची, कळवेळ मारायची पोटामध्ये. तर मी आता आलं आहे, मला अनुभव आला आहे, त्यामुळे मी आता जेवण सध्या प्रेफरच नाही करत, मी खातच नाही जेवण वगैरे रनिंगला वगैरे जायचं असेल तर. सो असा काहीसा हा ब्लॉग आहे की आज फिजिकली काय बोलतो त्याला, मला शब्द आठवला की मी सांगतो तुम्हाला. बाय, तोपर्यंत बाय. हा व्ह्यू सांगा मला कसा वाटतंय, कमेंट करून. हा बेस्ट आहे की मी हातात पकडतो ते बेस्ट आहे, असं वाला हातात असं पकडतो तो बेस्ट आहे की हा बेस्ट आहे? कारण की ह्याच्यामध्ये ना दांड आहे, स्टिक आहे माझ्याकडे, ती मी वापरते. सेल्फी स्टिक असते ना आपली नॉर्मल, ती वाली, त्याच्यामध्ये ती वापरते. ते बघायचं लाईटी द्यायच्यामध्ये, आता कडक दिसायचं. आता आपल्याला शेवभाजी करायची. शेवभाजी करायला आता मला खाली जाऊन आधी आणायचे आहेत. मी बोललो मागाशी तसं आणायचं मला अजून सामान कायच नाही आणलं. मला खाली आणायचे शेव वगैरे, बारीक शेव पण टाकणार आहे याच्यामध्ये वरून, ही वाली बारीक शेव. तर ह्यात मी घेणार आहे 2 टोमॅटो. ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये ना टोमॅटो जास्त घालतात, कारण की याला गुजरातीमध्ये सेव टमाटर म्हणून साग बोलतात, तर आपण ते करणार आहोत आज. टोमॅटो 2 कांदे, ह्याच्यातले 1.5च घेणार आहे मी, 2 नाही घेणार आहे. आणि शेव आणि मिरच्या पाहिजेत. मी तिखट करणार तर मला मिरच्या पाहिजेत. थांबा एक सेकंड, मिरच्या पण मला. तर मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे मिरच्या, मला पियाला पाणी. सो मी आता हे पिणार आहे, कारण की ताण लागते मित्रांनो. तुम्हाला ताण नाही लागत? आपण हे घेऊ कट करून. शेव टमाटरची शेवची भाजी आहे ना, एक नंबर लागते, काय पण बोला. त्यासाठी लागणार आपल्याला बारीक कांदा, टोमॅटो आणि मिरच्या, थोडंसं आलं, थोडं लसूण. मी आला लसूणची पेस्ट टाकतो, डायरेक्ट खडा आला मसाला नाही टाकत, आलं लसूणची पेस्ट टाकतो. खडा आला लसूण मसाला म्हणजे अख्खा आलं लसूण चॉप करून नाही टाकत मी, आलं लसूणची पेस्ट टाकतो. ते रॉ चांगलं वाटतं, पण आता मी माझ्याकडे रॉ नाही, आलं लसूणची पेस्ट आहे माझ्याकडे, सो ते मी टाकतो. यातला अर्धाच कांदा घेणार आहे, पूर्ण कांदा नाही घेणार आहे. चपात्या करायचं बरं होतो, आणि आता खूप टाइम झालाय, चपात्या नको.
तर माझा कांदा टोमॅटो आणि मिरच्या कापून झाल्या. एक टोमॅटो कांदा बाकी, एक टोमॅटो बाकी कापायचा, तो कापतो. लवकर. कोथिंबीर पण कापायची, कोथिंबीर लास्टला कापतो. एक नंबर तुझी कंबर हाय स्वॅग ओजी ओजी. बाईने गाणं मजबूत काढलं. तर मित्रांनो, मी गॅस ठेवलाय तापायला. गॅस आपल्याला डरायच्यामध्ये टाकणार आहे तेल. तेल इनो फायबर झालं, जास्त तेल पण नाही खायचं. आणि तेल तोपर्यंत जात तोपर्यंत आपण डान्स करू शकतो. धिंकी 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 धिंकी. तो त्यामुळे सगळ्यात आधी पहिलं जाईल राई जिऱ्याची फोडणी. राई जिऱ्याची फोडणी दिली ना अशी बाप लागते ना काही गोष्ट. राई जिरा त्याच्यामध्ये आता ही मिरची, त्याच्यामध्ये मिक्स केलेला कांदा टाकायचा त्यात बारीक. हे टाकलं, हे सर्व ढवळून घ्यायचं एकत्र. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सोडून द्यायचे. त्यानंतर मग टोमॅटो टाकायचे ते ह्याच्यात. आलं लसूण पेस्ट पण टाकायची. आलं लसूण पेस्ट घेऊन आलो. आलं लसूणची पेस्ट आणायला आपल्याला जावं लागणार आहे आपल्या बेडरूम मध्ये ठेवला आलं लसूणची पेस्ट. मम्मी असं सर्व करून ठेवते. त्याच्यामध्ये खोबरं वगैरे असतं, खोबरं, डाळीचं वाटप, परत कसली कसली वाटपं असतात त्यामध्ये, चिकू वगैरे, निंबू. तर हे आलं लसूणची पेस्ट जी आहे त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला. टाकू आणि थोडीशी वास सुटलाय ना. कमाल एकदम. ह्याला असं भारी देतं एकदम. असं आलं लसूण पेस्ट टाकली ना काय ह्याला जादू येते माहिती नाही. पण असं मसाला असतं ना त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकू चॉप केलेला. अजून थोडासा टोमॅटो आहे उकळीला तोही टाकू.
आता याच्यामध्ये आपल्याला मसाला वगैरे टाकायचे, मसाला, मीठ, हळद वगैरे टाकायचं याच्यामध्ये. तर मी दाखवतो तुम्हाला. थोडीशी हळद, मसाला, हा ना मालवणी मसाला आहे, त्याला पण टाकला ना तर एक नंबर चव येते. थोडंसं हिंग टाकू, हा भारी. थोडासा गरम मसाला, एकदम थोडा, किंचित, फक्त शाही टेस्ट यायला. थोडंसं पाणी टाकू. मसाले फक्त शिजायला पाणी टाकलंय आणि ती तेल मी कमी टाकलंय. मसाला शिजण्यावर फक्त पाणी टाकलं. फास्ट गॅस करतो थोडा, याच्यामध्ये ना मसाला कमी पडला, त्याच्यामध्ये आज मसाला पडायला पाहिजे होता. तरी मसाला कमीच टाकलाय. तुम्हाला तिखट हवा असेल तर तिखट पण बनवू शकता. त्याला स्मॅश करा म्हणजे काय नाही, त्याला स्मॅश केला असतं. स्मॅश करायला याच्याकडे काय नाही, काही नाही होईल का स्मॅश. पण नाही स्मॅश. टोमॅटो शिजले ना ऑटोमॅटिक ते स्क्वीज होतं स्वतः. त्याला स्मॅश करायची गरज नाही, फक्त हवा करायचं थोडं. तरी मी त्याला चेंबवतो. मिरच्या आहेत ना आता मस्त शिजले आहेत. तर आता फुटतायत ना, त्यातून बिया बाहेर निघत आहेत. आता याच्यामध्ये आपला मसाला तर झाला प्युअर रेडी, एकदम भारी. त्याच्यामध्ये टाकू शेव. जी शेव भाजीला लागते ती शेव. लालवाले शेव टाकून काय फायदा नाही मित्रांनो. काय काय लोक टाकतात लालवाले शेव. लालवाली शेव टाकून काहीच फायदा नाही. गॅस बारीक करायचं आहे. सगळी शेव नाही टाकत, थोडं टाकून टाकतो. यस. हो काय लुक आलाय. मी ग्रेव्ही वाली करतो, मला सुकी जरा अशी पटत नाही, जरा ग्रेव्ही वाली करतो मस्त. त्यासाठी थोडंसं पाणी टाकतो, किंचित, आणि मीठ. जास्त घेतलं आहे प्रमाण, कमी काढले. जास्त खारट केलं ना मग ती बरोबर नाही लागली. ग्रेव्ही थोडीशी अशी मस्त झाली ना, ग्रेव्ही थोडी राहिली नाही याच्यात, थोडी बाप लागते थोडी. थोडं पाणी टाकून ग्रेव्ही आधी सोडून देतो. तुम्हाला मी लुक दाखवतो काय लुक झाले. तो ह्याला बोलतात शेवभाजी. अशी करायची असं शेवभाजी. अरे मित्रांनो, कोणाला पण जमणार आहे का ते? आपला टॅलेंट आहे वो. पोरं पण करतात. हे बघा मस्त आलंय. ह्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि गार्निश करण्यासाठी बस, बाकी काय नाही. बाकी एकदम सेट आहे, झालंय सर्व. तो आता याला उकळत ठेवतो, याच्यावर झाकण ठेवतो आणि
मग भेटू. शिजल्यावर तुम्हाला दाखवतो कशी लागते आणि कशी नाही. बाय. आपली ग्रेव्हीची मस्त गाठींची भाजी. आता याच्यामध्ये टाकणार मस्त कोथिंबीर. तर रेडी आहे आपली गाठ्यांची भाजी. गाठ्यांची म्हणजे शेव भाजी. तर आता मी टेस्ट करतो आणि सांगतो मला कशी लागते. तर आता टेस्ट करतो कसं काय झालं. एक नंबर झाली, एक नंबर. ॲज युजल नेहमी बनवतो ना त्यापेक्षा आज भारी झाली. त्याच्यामध्ये आलं लसूणचा फ्लेवर भारी येतोय. कोथिंबीरनं जर 4 चांद लावले त्याला. मजबूत टेस्ट. गरम मसाल्याचं गरम मसाल्याने शाहीपणा आणलाय भारी. गरम मसाल्याने काय लागते ह्यात पण तुम्ही ट्राय करा गरम मसाला टाकून. कमाल. भेटतो तुम्हाला जेवण झालं. बाय.